श्री शिवाय नमस्तुभ्यं हर हर महादेव. ओम श्री महागौरी नमः. नमस्कार मैत्रिणींनो, आजचा दिवस तुम्हाला खूप सुखाचा, समाधानाचा आणि आनंदाचा जावो हीच भगवान महागौरीच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. बघा, 22 सप्टेंबरपासून शारदीय नवरात्रीला सुरू झालेली आहे आणि येत्या 30 सप्टेंबरला म्हणजेच मंगळवारी आलेली आहे दुर्गा अष्टमी, ज्याला महाअष्टमी असे म्हटले जाते. महाअष्टमी हा नवरात्री उत्सवातील खूप महत्त्वाचा दिवस मानला जातो आणि या दिवशी दुर्गा देवीच्या गौरी रूपाची म्हणजेच महागौरीची पूजा केली जाते. हे वाईटांवर चांगल्यांचा विजय प्रतीक असून या दिवशी भक्त देवीला प्रसन्न करण्यासाठी कन्यापूजन देखील करत असतात. नवरात्रीमध्ये येणाऱ्या अष्टमी आणि नवमी या दोन तिथींना खूप महत्त्व दिले जाते. नवरात्रीचा 8वा दिवस ज्याला महाअष्टमी म्हणून सुद्धा ओळखले जाते. पौराणिक कथेनुसार असे मानले जाते की महाअष्टमीच्या दिवशी दुर्गा मातेने चामुंडा या राक्षसाचा वध केला होता, त्यामुळे त्या तिथीला विशेष महत्त्व आहे. जो कोणी या दिवशी माता दुर्गेची खऱ्या मनाने पूजा करतो त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि त्याला देवीचा विशेष आशीर्वाद हा मिळत असतो. या दिवशी देवीच्या शस्त्रांची पूजा करण्याची परंपरा आहे, त्यामुळे या दिवशी वीर अष्टमी असे देखील म्हटले जाते. नवरात्रीमध्ये येणारी अष्टमी तिथी ही अतिशय शुभ मानली जाते. या दिवशी निर्जल उपवास केल्याने आपल्या मुलाबाळांचे आयुष्य वाढते. तसेच या दिवशी पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करताना गौरीला लाल चुनरी अर्पण केली जाते. तसेच या दिवशी अनेक भक्त देवीला फुले, फळे तसेच विविध वस्तू अर्पण करून उपवास करत असतात. तसेच विशेष पूजा सुद्धा केली जाते आणि म्हणून आपल्याला 30 सप्टेंबरला म्हणजेच मंगळवारच्या दिवशी आपल्या देवीला हा एक नैवेद्य अर्पण करायचा आहे आणि हा एक मंत्र सुद्धा तुम्हाला म्हणायचा आहे. यामुळे तुमची जी काही मानसिक शांतता आहे तर ती तुम्हाला लाभणार आहे. हा नैवेद्य अर्पण केल्याने कुलदेवी ही आपल्यावरती प्रसन्न होते. तिच्या कृपेने घरात सुख समृद्धी येऊ लागते आणि कुलदेवीचा आपल्यावर भरभरून आशीर्वाद हा प्राप्त होतो. देवीचा आशीर्वाद हा मिळत असतो आणि आपल्या घरातील मुलांची प्रगती व्हायला सुरुवात होते. तर असा कोणता नैवेद्य आपल्याला महाअष्टमीच्या दिवशी आपल्या कुलदेवीला अर्पण करायचा आहे आणि असा कोणता मंत्र महाअष्टमीच्या दिवशी म्हणायचा आहे? तर नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये आपल्या कुलदेवीची सेवा उपासना करायला खूप महत्त्व दिले जाते. आपण प्रत्येकजण नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घरामध्ये आपल्या कुलदेवीच्या नावाने घटस्थापना करत असतो आणि त्या घटाची पूजा करत असतो. नवरात्रीचे 9 दिवस आपली कुलदेवी ही साक्षात आपल्या घरात सूक्ष्म स्वरूपात वास करते आणि म्हणून बरेच जण नवरात्रीमध्ये कुलदेवीच्या मूळ ठिकाणी जाऊन तिची ओटी सुद्धा भरत असतात, तिची क्षमा याचना करतात. तसेच मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होण्यासाठी मनोभावे प्रार्थना देखील करत असतात. जर आपण अगदी मनोभावे नवरात्रीच्या या 9 दिवसामध्ये आपल्या कुलदेवीची सेवा उपासना जर केली तर कुलदेवीचा आशीर्वाद सदैव आपल्या कुटुंबावर राहतो. तसेच आपल्या कुटुंबात वंशवृद्धी होते. आपल्या कुटुंबावर कधीही वाईट संकट, विघ्न, अडचणी येत नाहीत. आपल्या कुळाचं, आपल्या घराचं संरक्षण करत असते आणि नवरात्रीमध्ये येणारी महाअष्टमी हा अत्यंत महत्त्वाचा दिवस असतो. या दिवशी आपल्याला आपल्या कुलदेवीला हा एक नैवेद्य तुम्हाला दाखवायचा आहे आणि आपल्या कुलदेवीला प्रसन्न करून घ्यायचा आहे. तरी तुम्ही नवरात्रीचे 9 दिवस तुमच्या कुलदेवीला नैवेद्य हा अर्पण केला असेल तरीही तुम्हाला देवीला अतिशय प्रिय असणारा हा नैवेद्य जो आहे तर तो आवर्जून अर्पण करायचा आहे. मग तुमच्या घरामध्ये तुम्ही घटस्थापना केली असेल किंवा नसेल तरीही तुम्हाला हा नैवेद्य जो आहे तर तो कुलदेवीला अर्पण करायचा आहे. कारण आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये आपल्या कुलदेवीचा टाक किंवा फोटो असतो, तर तिथे तुम्हाला हा नैवेद्य अर्पण करू शकता. आणि जर ते तुम्ही तुमच्या घरामध्ये नसेल तर तुम्हाला कुलदेवीच्या स्वरूपात म्हणून एक सुपारी घ्यायची आहे आणि त्या सुपारीवरती तुम्हाला कुंकुमार्चन करून तिथे हा नैवेद्य दाखवायचा आहे. त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये कुलदेवीचा टाक असेल तर त्या टाकावर आवर्जून हा महाअष्टमीला कुंकुमार्चन करायचं आहे. आणि जर तुमच्या घरामध्ये कुलदेवीचा टाक नसेल तर स्त्रीयंत्र असेल तर त्यावर सुद्धा कुंकुमार्चन करू शकता. तेही नसेल तर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तुम्ही एक सुपारी घ्या, कुलदेवीचं प्रतीक म्हणून तिची पूजा करा आणि त्यावर तुम्हाला कुंकुमार्चन करायचं आहे. परंतु कुंकुमार्चनची सेवा ही आपल्याला नवरात्रीमध्ये महाअष्टमीला आवर्जून करायची आहे. त्याचबरोबर अष्टमीच्या दिवशी कन्यापूजन सुद्धा केले जाते. या दिवशी 8 किंवा 9 मुलींना घरी जेवायला बोलावले जाते आणि त्यांना यथाशक्ती पंचपक्वान करून जेवायला दिले जाते. तसेच हळदी कुंकू लावून निरोप देताना त्यांना एक वस्तू म्हणजे भेटवस्तू ज्या आहेत तर त्या दिल्या जातात आणि त्यांच्याकडून आशीर्वाद जो आहे तर तो घेतला जातो. असं केल्याने सुद्धा तुमची कुलदेवी तुमच्यावर प्रसन्न होते आणि तुम्हाला सुख समृद्धीचा आशीर्वाद ती देत असते. तर आपल्याला या महाअष्टमीच्या दिवशी आपल्या कुलदेवीला एक नैवेद्य अर्पण करायचा आहे. जर आपण महाअष्टमीला कुलदेवीचा हा नैवेद्य अर्पण केला तर कुलदेवीची विशेष कृपा ही आपल्यावर आणि आपल्या
कुटुंबावरती राहते. तर या दिवशी तुम्हाला कुलदेवीला तांबूल जो आहे तर तो अर्पण करायचा आहे. तांबूल तुम्हाला कुठेही जिथे पान मिळते, खाण्याचं पान, जिथे पान शॉप आहे तर त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला देवीसाठी तांबूल बनवून घ्यायचं आहे. आता तांबूल म्हटल्यानंतर बऱ्याच जणांना प्रश्न पडतो हे नक्की काय असतं. तर पहा, विड्याचं पान असतं, त्या पानाला चुना, त्यावर काच, सुपारी, वेलदोडे, बडीशेप अशा अनेक वस्तू घालून हा विडा तयार केला जातो आणि यालाच तांबूल असे म्हटले जाते. जिथून तुम्ही हा तांबूल बनवून घेणार आहात तर तिथे तुम्हाला सांगायचं आहे की आम्हाला देवीसाठी हा तांबूल बनवून हवा आहे. म्हणून यामध्ये तुम्ही चुकूनही तंबाखू जी आहे तर ती टाकू नका. तंबाखू न टाकताच आपल्याला हा जो आहे तर तो बनवून घ्यायचा आहे. हा तांबूल आपल्याला आपल्या कुलदेवीला नैवेद्य म्हणून ठेवायचा आहे. सकाळपासून संध्याकाळपर्यंत जेव्हा केव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा तुम्ही तांबूल हा नैवेद्य म्हणून अर्पण करू शकता. आता हे तांबूल अर्पण केल्यानंतर काही वेळाने तिथून उचलून घ्यायचं आहे. घरात सर्वांनी प्रसाद म्हणून ते खायचं आहे. चुकूनही फेकून द्यायचा नाही किंवा बाहेरची एखादी व्यक्ती तुमच्या घरात आलेली असेल तर तिला प्रसाद म्हणून हे तांबूल जे आहे तर देऊ नका. कारण तांबूल जास्त तर ते आपण आपल्या कुलदेवीला नैवेद्यमान अर्पण करत असतो आणि ते तांबूल घरातील व्यक्तीनेच खायचं हवं. म्हणून चुकूनही बाहेरच्या कोणाला व्यक्तीला प्रसाद म्हणून ते देऊ नका. त्याचबरोबर या दिवशी घरामध्ये एक खास पदार्थ बनवला जातो, ते म्हणजे मखाण्याची खीर. देवीला मखाना खीर अतिशय प्रिय आहे आणि यामुळे दिवशी तुम्ही मखाण्याची खीर तयार करून सुद्धा देवीला नैवेद्य जो आहे तो अर्पण करायचा आहे आणि तो तुम्ही सर्वांनी घरामध्ये प्रसाद म्हणून ग्रहण करायचा आहे. बाहेरच्या कोणत्याही व्यक्तीला ही खीर किंवा तांबूल जे आहे ते प्रसाद म्हणून द्यायचे नाही. त्याचबरोबर महाअष्टमीच्या दिवशी किंवा नवमीच्या दिवशी आपल्या कुलदेवीची ओटी सुद्धा भरली जाते. जर तुम्ही नवरात्रीमध्ये अजूनही तुमच्या कुलदेवीची ओटी भरली नसेल तर आवर्जून महाअष्टमीला किंवा नवमीला तुम्ही ओटी जी आहे तर ती भरायची आहे. घरच्या घरी सुद्धा ही ओटी भरू शकता. तर ही ओटी घरच्या घरी कशी भरायची, यानंतर या ओटीचं काय करायचं याचं डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे, तर तुम्ही नक्कीच ते पाहू शकता. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर तुम्ही नवरात्रीचा उठता बसता उपवास करत असाल तर 30 सप्टेंबरला मंगळवारी तुम्हाला हा उपवास महाअष्टमीच्या दिवशी करायचा आहे आणि नवमीच्या दिवशी म्हणजे 1 ऑक्टोबरला तो उपवास तुम्ही सोडणार आहात. तर ही एक सुद्धा महत्त्वाची गोष्ट तुम्हाला ध्यानात घ्यायची आहे. तसेच महाअष्टमी दिवशी संध्याकाळी प्रदोष काळामध्ये एकांतात बसून 108 वेळा मनामध्ये माता दुर्गाचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी, तसेच मानसिक चिंता, मानसिक दुःख, मानसिक शांती प्राप्त होण्यासाठी मनामध्ये प्रसन्नता, सकारात्मक ऊर्जा वाढवण्यासाठी फक्त या मंत्राचा जप करायचा आहे. तो मंत्र म्हणजे सिद्धलक्ष्मी, मोक्षलक्ष्मी, जयलक्ष्मी, सरस्वती, श्रीलक्ष्मी, वरलक्ष्मी, प्रसन्न मम सर्वदा. या मंत्राचा विशेष करून 108 वेळा मनोभावे जप करा. जो काही तुम्हाला मानसिक त्रास आहे त्यातून नक्की मुक्तता मिळते. तसेच महाअष्टमीच्या दिवशी संध्याकाळी 12 नंतर घराच्या मुख्य दरवाजाच्या बाहेर उजव्या साईडला शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा प्रज्वलित करावा. असे केल्याने जे काही दुर्भाग्य आहे ते दुर्भाग्य दूर होते. ज्या व्यक्तीला संतान सुख नाही त्या व्यक्तीने महाअष्टमी दिवशी एक पांढरे कापड घेऊन त्यामध्ये फक्त मुठभर अखंड तांदूळ बांधून माता दुर्गेच्या चरणी अर्पण करावे. तसेच नवरात्रीच्या महाअष्टमी दिवशी एक तेजपत्ता घेऊन त्या पानावरती तुम्हाला जो व्यक्ती खूप त्रास देत आहे, तुमचा तो शत्रू आहे, त्याचे नाव लिहावे. त्यानंतर त्या पानावरती 7 फुले असणाऱ्या 7 लवंगा ठेवून ते पान प्रज्वलित करावे. असे केल्याने तुम्हाला ज्या शत्रूपासून परेशानी आहे, त्रास आहे, तो हळूहळू समाप्त होण्यास सुरुवात होईल. तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती. व्हिडिओ पूर्ण माहिती आवडली असेल तर एक लाईक करून कमेंट बॉक्समध्ये ओम महागौरी नमः नक्की टाईप करा. धन्यवाद.